आज आपण बनवणार आहोत आंबा शिरा. आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करण्याचे लोकांचे चालू झालेले आहे. त्याच पद्धतीने आपण इथं आज आंबा शिरा बनवणार आहोत. अतिशय ही सोपी रेसिपी आहे. मऊसूद आणि चविष्ट आंबा शिरा इथं तयार झालेला तुम्हाला दिसतोय पहा. चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. हे जे दाखवलं आहे मी तुम्हाला बाऊल काचेचा, याने आम्ही सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. तुम्ही कुठलीही वाटी घ्या, पण त्यांनीच मोजा. आता इथं आपल्याला पाणी घ्यायचं आहे पहा. 1.5 ग्लास पाणी घेणार, 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला. पण आधी आपण 1 वाटी घेतली आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. काचेची वाटी आहे ती. आता आपल्याला पुन्हा अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी परत पाणी टाकायचं आहे. म्हणजे आपण 1.5 वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणी असं इथं घेतलेलं आहे. आपला रवा जो आहे तो 1 वाटी आहे. एक बाउल जो म्हणतो आपण तसा आपला आहे. टाकले पहा आपण. आता पलीकडच्या गॅसवर आपण हे पाणी ठेवणार आहे तापण्यासाठी आणि अलीकडे आपण रवा भाजून घेणार आहेत पहा. त्याच बाउलचं माप आहे पहा. आता 1 वाटी आपला रवा आहे. 1 वाटी आपला जो आहे रस तो 1 वाटी आहे. म्हणजे 1 वाटी रव्याला 1 वाटी आंबा रस इथं आपण वापरलेला आहे आणि अर्धी वाटी तूप वापरलेलं आहे. पण तितकं पण आपल्याला नाही लागणार. पण आपण ते इथं घेतलेलं आहे. जसं तुम्हाला तेलकट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता. गूळ घेतलेला आहे पहा. अर्धी वाटी आहे गूळ हा. भरपूर गोड होतं त्याने, कारण आंबा पण गोड आहे. तुम्ही पाऊण वाटी जरी गूळ टाकला तरी मग शिरा गोड होईल. पण आम्हाला शिरा थोडासा गोडच पाहिजे असतो, त्याच्यामुळे आम्ही तो अर्धी वाटी इथं गूळ घेतलेला आहे. आता हे थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत, हे आपण इथं भाजून घेणार आहेत, जरा तळून घेणार आहेत. हे बदाम आहेत. तुम्ही काजू, पिस्ते वगैरे टाकू शकता. पण मी इथं 2च जिन्नस टाकणार आहे. बदाम आणि काळे मनुके टाकणार आहे. पिवळ्या शिऱ्यावरती काळे मनुके छान दिसतात पहा. आणि काळ्या मनुकामध्ये भरपूर प्रोटीन्स वगैरे असतात, जीवनसत्व असतात, न्यूट्रिशन असतात पहा भरपूर. त्याच्यामुळे हे 2च आपण इथं घेतलेले आहेत. काळे मनुके टाकलेत आपण, आता ते फुगतील चांगले. तुम्हाला जर जास्त शिरा करायचा असेल तर हे प्रमाण तुम्ही दुपटीने वाढवू शकता. पण कुठलंही एकच मेजरमेंट घ्या, नाही तर मग प्रमाण चुकतं पहा. एकच वाटी घ्यायची, काय तुमची जी असेल ती. त्याच्यामध्ये रवा टाकून घेऊ पहा आपण. 1 वाटी, सपाट वाटी आहे हे सगळं सामान. आपण तो रवा इथं टाकून घेतला आणि इथं एक वैशिष्ट्य आहे की रवा हा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. अजिबात इथं फास्ट गॅस करायचा नाही. एकदम कमी गॅस केलेला आहे मी. थोडासा वेळ इथं रवा भाजण्यासाठीच लागतो. बाकीचा कशासाठीच वेळ लागत नाही. सगळी पूर्वतयारी आपण अगोदरच करून घेतलेली आहे. आंब्याचा रस वगैरे काढून घेतलेला आहे आधीच. विलायची पण इथं बारीक करून घेतलेली आहे. फक्त आता हा रवा जो आहे तो मंद आचेवर व्यवस्थिशीर भाजून घेणं, याचंच कौशल्य आहे या शिऱ्याचं. मी इथं बारीक रवा घेतलेला आहे पहा. कारण बारीक रव्यामुळे मऊसूद असा शिरा तयार होतो. तुम्हाला जर मोठा रवा पाहिजे असेल तर तुम्ही तो पण वापरू शकता. पण मी शिऱ्यासाठी नेहमी बारीकच रवा वापरत असते. शिऱ्याला टेक्स्चर छान येतं आणि मऊसूद असा हा शिरा तयार होतो पहा आपला. तोंडास टाकताच विरघळणारा. त्यामुळे मी इथं हा बारीक रवा घेतलेला आहे. 0 नंबर आपण त्याला म्हणतो. चांगला खरपूस इथं भाजून घ्यायचा आहे पहा. शिरा तर आपण वेगवेगळ्या प्रकारे नेहमीच करतो, पण आंबा शिरा पण एकदा करून बघा. फार चवदार, चविष्ट लागतो पहा. आंब्याच्या सीझनमध्ये शिरा करायचा नाही असं कधी होणारच नाही पहा. वेगळी चव लागते आणि स्वादिष्ट लागतो हा शिरा. दूध पण आहे त्याच्यामध्ये. एकदम चवदार लागतो. ड्रायफ्रुट्स मी मोठेच ठेवलेले आहेत. वयस्कर माणसांना काही ते चावत नसतात, त्याच्यामुळे ते आपल्याला काढून घेता येतात मग. आणि आपण खूप असं भरड जर टाकली तर मग त्यांना खाता येत नाही पहा. आता हे पटकन आपल्याला काढून घेता येतील आणि त्यांना देता येतो. मग असं पद्धतीने करायचं. म्हणून मी मोठे मोठे ते बदाम तसेच अख्खेच ठेवलेले आहेत.
रवा चांगला भाजायचा आहे पहा. रवा व्यवस्थित भाजणंच गरज. आता आपल्या रव्याचा तुम्हाला रंग बदललेला दिसतोय पहा थोडा. पांढरट जो रंग होता तो आता बदललेला आहे आणि असा मोकळा झालेला दिसतोय पहा रवा. भाजतच आलाय तो आता. आता आपल्याला त्याच्यामध्ये तिकडे दूध आणि पाणी एकत्र ठेवलं होतं ते गरम केलेलं आहे पहा, उकळलेलं आहे ते. त्याच्यामुळे ते एकदम नाही ओतायचं, थोडं ओतायचंय. नाहीतर हा रवा वरती उडून अंगावर उडण्याची शक्यता असते. थोडं सगळंच आपल्याला टाकायचं आहे. 1 किलो सॉरी 1 बाउलला आपल्याला 3 इथं आपण पाणी टाकलेलं आहे पहा 3 वाट्या. 1.5 वाटी दूध आणि 1.5 वाटी तुमचं पाणी. तुम्ही पाण्यात सुद्धा हा शिरा बनवू शकता किंवा नुसता दुधात पण बनवू शकता. पण मी दोन्ही पण मिक्स घेतलेलं आहे. झाकण ठेवलं होतं पहा 2 मिनिटासाठी आपण काढलंय. आपलं आता जे आहे स्टेकचं ते घट्ट होत चाललेलं आहे. या स्टेजला आपण इथं आता गूळ टाकणार आहेत पहा. गूळ खरं म्हणजे तुमच्या गोडीवर अवलंबून आहे आणि आंब्याच्या पण गोडीवर अवलंबून आहे. जर आंबा हा गोड आहे, तरी पण आम्हाला गोडच शिरा लागतो म्हणून मी तो अर्धी वाटीच्या पुढे घेतलेला आहे पहा थोडासा. पल्प काढून घेतलेला आहे पहा मिक्सरमधून मी एका आंब्याचा. तो पण याच्यात टाकून घ्यायचा. हे स्टेजलाच आपल्याला टाकायचं आहे. हलवून घ्यायचे व्यवस्थिशीर. एकदा हा शिरा नक्की करा पहा. मुलांना आवडतो पहा. सुट्ट्या लागलेल्या आहेत. वेगळं काहीतरी दिसतं. तसे तर आंबे नेहमीच खातो आपण, पण आंब्याचा शिरा पण छान लागतो पहा. चवदार लागतो. मोकळा होत चाललाय पहा शिरा आपला. मऊसूदपणा आलेला आहे त्याला. आता आपण इथं विलायची बारीक करून घेतलेली पहा खलबत्त्यामध्ये. ती टाकलेली आहे आपण आणि आपण गूळ टाकल्यामुळं आपण इथं जायफळ पण थोडं किसून टाकणार आहे पहा वरतून. गुळाच्या पदार्थांमध्ये जायफळ अवश्य टाकतात. तसं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका. परंतु जायफळामुळे चांगला स्वाद येतो पहा. आता हे तळलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण टाकून घेणार आहेत वरून. छान मऊसूद असा शिरा आपला तयार झालाय पहा. हा शिरा तोंडात टाकताच विरघळतो असा. आता आपण हे स्टेजला थोडंसं तूप टाकणार आहे. आपल्याला सगळं तूप नाही लागलेलं पहा. आपलं बरंचसं तूप उरलेलं आहे. म्हणजे आपण कमी तुपातच हा शिरा बनवलेला आहे. वरतून थोडंसं आपलं तूप टाकायचं आहे. शिऱ्याला चमक येते आणि वरून तूप जर टाकलं, तर शिरा फार चवदार लागतो पहा आणि वेगळी शाईन येते त्याला अशी शिऱ्याला. चमकदार दिसतो एकदम. शिरा आपला तयार आहे पहा. आता वाटीमध्ये तो घेतलाय आपण आणि आपण त्याच्यावरती ताटली टाकून तसं उपडा करून घेणार आहे. तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला ते सांगा. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. पालथं केलं पहा आपण वाटी आता ती. शिरा पहा आता कशी चमक आलेली आहे त्याला आणि ते काळे ड्रायफ्रुट्स कसे सुंदर दिसत आहेत त्या शिऱ्यावरती. बदाम पण टाकलेले आहेत पण ते आतमध्ये गेलेले दिसत आहेत. आपण हा शिरा इथं चमच्याने काढून घेतलाय. असं त्याला छान मऊसूदपणा आलाय पहा. कुठेही चिपचिप झालेली नाही काही नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.